नमस्कार. मी आपल्याला आज दिव्याच्या अवसेची गोष्ट सांगणार आहे. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात सुख, शांती, प्रसन्नता सगळं होतं. एकदा त्या राजाकडे आले पाहुणे आणि त्यांच्याकडे अनेक पदार्थ केल्या गेले. त्याची एक सून होती. तिला असं वाटलं पदार्थ चाखून पाहावा. तिने पदार्थ चाखून पाहिला आणि आपला वरचा प्रमाण टाळण्यासाठी तिने उंदरांवर आळा लावला. उंदरांना किनी खूप राग आला. उंदरांनी ठरवलं आणि रात्री उंदरांनी काय केलं की तिची चोळी घेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली आणि सकाळी उठल्यानंतर सासूने आणि दिराने तिची खूप निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली. घरातून गेल्यानंतर दिव्यांची पूजा होईन अशी झाली, देवांची पूजा होईन अशी झाली. दिव्यांना ती रोज उजळायची, रोज त्यांच्या वातीला खडे साखरेने उजळून काढायची आणि रोज दिव्यांची पूजा करत असे. दिव्यांच्या अमावस्येला ती नैवेद्य दाखवायची दिव्यांना. आता हे सगळं बंद झालं. एकदा काय झालं, राजा शिकारीला गेला आणि तिकडून येत होता. त्या दिवशी होती दिव्याची अवस आणि एका झाडाखाली तो विश्रांतीसाठी थोडा वेळ बसलेला असताना अदृश्य रूपात दिवे झाडांवर बसले आणि ते त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. ते राजा ऐकत होता. सगळे दिवे सांगत होते आम्ही कोणत्या घरी गेलो आणि कुठे कुठे आमची कशी पूजा झाली हे सगळ्या घरातले दिवे सांगू लागले आणि खूप आनंदात होते. पण राजाकडचा दिवा मात्र खूप उदास होता. तो म्हणाला, अरे आज मी खूप दुर्दैवी ठरलो आहे. जेव्हा की सगळ्या दिवांमध्ये श्रेष्ठ मीच असतो कारण मी राजाकडचा दिवा आहे, पण आज मात्र माझं खूप दुर्दैव आहे. पण सगळे दिवे म्हणायला लागले, अरे पण असं का? त्यांनी सांगितलं की राजाची सून होती, तिने पदार्थ खाल्ला आणि पदार्थ खाऊन आळ मात्र उंदरांवर लावला. त्याच्यामुळे तिला तिच्या सासूनी दिरांनी घरातून घालवून दिलं. तिची चोळी त्या उंदरांनी काय केलं, पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली आणि सकाळी उठल्यानंतर सासूने दिराने तिला खूप बोलले आणि तिला घरातून घालवून दिली. आता काय झालं की ती घरातून गेल्यानंतर तिकडून राजाला राजा हे सगळं ऐकत होता. तर राजाला कळलं की आपल्या सुनेचा कुठलाच दोष नाहीये म्हणून. पण तो दिवा म्हणाला की अहो जरी काही झालं तरी तिने माझं खूप केलंय, त्याच्यामुळे माझं तिला खूप आशीर्वाद आहे. ती खूप सुखात राहील आणि प्रसन्नतेत राहील आणि आनंदात राहील. हे जेव्हा राजांनी ऐकलं तेव्हा राजांनी काय केलं की त्याला कळलं आपल्या सुनेचा कुठलाच दोष नाही आणि मग तो घरी गेला आणि घरी त्याने सगळ्यांना विचारलं की तुम्ही प्रत्यक्षात हे बघितलं आहे का? जेव्हा त्याला कळलं की नाही हे प्रत्यक्षात कोणीच बघितलं नाही, मग त्यांनी आपल्या सुनेसाठी मेणा पाठवला आणि आदराने तिला घरी आणली. आता घरी आणल्यानंतर त्या दिवशी होती दिव्याची अवस. तिने काय केली, दिव्यांची पूजा केली, दिव्यांना छान नैवेद्य केला आणि खूप प्रसन्नता घरात आली. तर तुम्हाला सांगते ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आणि तुम्हाला सांगते याच्यातून बोध काय घ्यायचा आपण की कोणावरही खोटा आळ लावू नये. कारण की ह्या पूर्वीच्या काळी या दिव्यांमुळे सगळीकडे प्रकाश पसरायचा आणि सत्य हे उजेडात यायचं. त्याच्यामुळे ह्या दिव्यांची कृतज्ञता मानायला म्हणून ही दिव्याची अवसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांना पूजलं जायचे, छान नैवेद्य दाखवला जातो. आता कळली का तुम्हाला सगळ्यांना दिव्याच्या अवसेची गोष्ट? तर लक्षात ठेवा दिव्याचे अवस आहे. आज संध्याकाळी सगळ्यांनी पूजा करायची आहे दिव्याची.